मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅड महिला वापरतात। आपल्याला मार्केटमध्ये अनेक प्रकारचे सॅनिटरी पॅड मिळतात, पण अनेकदा चुकीचे सॅनिटरी नॅपकिन वापरल्यामुळे दिवसभर त्या पॅडमध्ये वावरणं कठीण होतं किंवा अनेकदा पॅड खरेदी करताना गोंधळ देखील उडू शकतो। त्यामुळे तुमची ही समस्या दूर करण्यासाठीच हा व्हिडिओ आज आम्ही घेऊन आलो आहोत। यापुढे पॅड खरेदी करत असताना पुढील गोष्टींचा नक्की विचार करा। 1. साईज। सॅनिटरी पॅड वेगवेगळ्या साईज मध्ये मिळतात, त्यामुळे तुम्हाला सॅनिटरी पॅड निवडताना त्याची साईज पहिल्यांदा चेक करा, कारण जर तुम्ही लहान साईजचे सॅनिटरी पॅड वापरले तर तुम्हाला हेवी लिकेज मध्ये उत्तम प्रोटेक्शन मिळू शकणार नाही, पण तुम्ही जर जास्तच मोठे पॅड वापरले तर तुम्हाला अनइझी देखील वाटू शकतं। 2. ॲब्झॉर्ब लेवल। सॅनिटरी पॅडची ॲब्झॉर्ब लेवल किती आहे हे सुद्धा महत्त्वाचे आहे। पॅड हलक्या ते हेवी अशा वेगवेगळ्या ॲब्झॉर्ब लेवलमध्ये येतात। जर तुमचा फ्लो जास्त असेल तर तुम्ही हाय ॲब्झॉर्ब लेवलचे पॅड निवडू शकता, आणि जास्त नसेल तर कमी ॲब्झॉर्ब लेवलचा पॅड परफेक्ट ठरेल। 3. मटेरियल। अनेक पॅड प्लास्टिक सारख्या सिंथेटिक पदार्थांपासून बनलेले असतात, जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाहीत। या पॅडमुळे पुरळची समस्या उद्भवू शकते, त्यामुळे जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर नैसर्गिक साहित्यापासून बनवलेले पॅड वापरा। 4. डिस्पोजल। वापरलेल्या सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे, विशेषतः जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी असाल। वापरलेल्या पॅडची काळजीपूर्वक विल्हेवाट लावण्यासाठी लहान पिशवी किंवा पाऊच सोबत ठेवणं आवश्यक आहे। अशा वेळी सर्वात सोपं म्हणजे बायोडिग्रेडेबल पॅड हा उत्तम पर्याय ठरेल। एकंदरीतच मासिक पाळीचा फ्लो आणि निरोगी आरोग्य यासाठी योग्य सॅनिटरी पॅड खरेदी करणं आवश्यक आहे। पॅड निवडताना तुमचा फ्लो, शरीराचा प्रकार, ॲब्झॉर्ब लेवल आणि मटेरियल या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात। या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या जीवनशैलीसाठी योग्य सॅनिटरी पॅड निवडू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।